गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आता निघालोय माझ्या रोजच्या प्रवासाला। मी कशा आहात? मजेत ना? मजेत राहिलंच पाहिजे। आजची लाईफ पण तेवढी आजकालची भीती आहे की लोकांना मजेत राहायला वेळच नाही मिळत। मजेत राहणं खूप गरजेचं आहे आजकालच्या ह्याच्यात। आता लाईफ काय चालतंय होतं ते माहिती आहे आपल्याला। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नुसतं बघू नका। सबस्क्राईब केलं तर मलाही एक इच्छा अजून जास्त चांगलं बनवण्याची। चला तर निघूया आपल्या कामाला। आपलं काम म्हणजे रोजचा प्रवास। आपलं काम म्हणजे रोजचा प्रवास। मला मग ते एक हलचल थांबतो मी इथे। चला निघूया। थांबलं की हेल्मेटमध्ये ना फॉग जमा होतो। ड्रायव्हर बघतच नाही की बाबा गाड्या येत आहेत काय येत आहेत। हा पण फास्टमध्ये आज क्रॉसिंग करतात। तो आपण सिग्नल क्रॉस करतोय, गाड्या कसं व्हायला पाहिजे? स्लो व्हायला पाहिजे ना, फास्ट घेऊन येतात। काका रोज सकाळी उठून इथे जाळं विणत असतात। घरात गरम होतं आहे पण लेट नाही चालत। कसं असतं, लेटला ठेवलं की आपल्याला लगेच काही प्रॉब्लेम झाला बाईकला तर आपण किंवा आपल्याला तर आपण लगेच लेफ्ट घेऊन साईडला उभी करू शकतो। सेंटरला असलं की मग ते खूप प्रॉब्लेम्स होतात, अचानक क्रिएट होतं, तर मग ते सगळं थांबावं लागतं। तर रस्त्याच्या मध्येच थांबलं तर मागून जो येणारा वाहन ते तुम्हाला तुमचा हिशोब दाखवून जातो का थांबला नाही, कारण तो तुम्हाला ढकलून जातो। बाबा इथे कुत्रे गँगच आहे मोठी। कुत्रे एवढे झाले आता मुंबईमध्ये की हिशोबाच्या बाहेर। काय करावं ते सुचत नाही। मला तर त्याची पाठी लागल्यापासून भीतीच वाटते कुत्रे बघून, कारण त्यांचा मूड कधी चेंज होतो काही सांगता येत नाही। आता तुमच्या पुढ्यात बरोबर खूप उभे असतील, लगेच तुम्ही पुढे गेलात की तुमच्या मागे धावताना वाटते, बाकी काय नाही। चावलं ना चावलं ती दुसरी गोष्ट आहे।
कसं या सगळ्या गोष्टींना जरा भीती वाटते, कारण मी अनुभव घेतले आहेत चावल्याचे कुत्र्याचे, त्याच्यामुळे जरा भीती वाटते, बाकी काय नाही. एक सोडून 3-3 वेळा घेतले आणि 15-15 इंजेक्शन त्या टायमाला घेतलेले आहेत. 15 इंजेक्शन म्हणजे विचार करण्याची गोष्ट. 15 इंजेक्शन पोटात घ्यायचे, कसे गोळे यायचे. सिग्नल आहे, सकाळी सिग्नल ब्रेक करणं बरोबर नाही, गाड्या येत जात असतात. लेफ्ट साईड रोडला तुम्ही डायरेक्ट हायवेला जाऊ शकता. इथे कोकोनट मार्केट आहे, मोठं भाजी हे फळ मार्केट आहे आणि कोकोनट मार्केट हे फळ मार्केट आहे. मागे गेलं तर कोकोनट ते सगळे नारळच येतात. साऊथ त्याच्यामुळे इथे खूप लगबग असते. सारखे टेम्पोज लागलेले असतात भरायला. एवढ्या स्पॉटला खूप खड्डे आहेत, त्याच्यामुळे ना कसं गाडी तिकडून तिकडे अशी चालवायला लागते. खड्ड्यातनं गेला तर कोंबरेला खात्री बसतात असते. स्पीड ब्रेकर छोटंसंच आहे, पण ते दिसत नाही पटकन. आज मला बहुतेक उशीरच झाला आहे, कारण पूर्ण उजडल्यासारखंच झालेलं आहे. सिग्नल चालू नाही आहे, त्यामुळे सिग्नलच्या पद्धतीनेच आपल्याला जावं लागणार आहे. ते पण मध्येच खड्डे आहेत आणि लेफ्ट साईडला जरा चांगलं आहे, त्याच्यामुळे इकडनं चालवायला बरे वाटते. पाहिजे ऑफ आहे, मोकळं आहे. त्याचं काम चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे. तेवढा स्पॉट जरा खराबच होतो, त्याचं काम चालू आहे. डेंजर आहे हे, तुम्हाला प्रॉब्लेम करू शकतो. जे निघालं आहे ना हे तुम्हाला प्रॉब्लेम करतात. तुम्ही तुमच्या लेवलच्या स्पीडला तुमची जी कॉन्स्टंट स्पीड असते रोडची त्याच
स्पीडला असतात. जर तो नवीन कोण असेल त्या रोडला तर तुम्हाला माहिती आहे की बाबा इथे खड्डे आहेत, पण जर नवीन कोण असेल तर त्याला नाही माहिती ना इथे खड्डे आहेत का. तो येतो आणि खड्डा बोलले की लगेच ब्रेक मारायला जातो, उतरता गाडी त्याची त्या रोडला खड्डे जाते. त्याच्यासाठी थोडं रोजचा प्रवास झाला की मग काय नाही होत. मग ती हॅबिट होती की बाबा हा इथे खड्डा आहे, इथे वर खाली आहे. गॅस तिथे असल्यामुळे इथे थोडं ट्रॅफिक दिसतंच. एखादी वाहन जरी उभं राहिले असे उभे राहतात ना, तुम्हाला माहिती आहे रस्ता छोटा आहे आणि तिकडे तुम्ही गाड्या लावून उभे राहिला दुसऱ्या गाड्यांना त्रास होतो ना, त्यांना रस्ता मिळत नाही जायला. तर रिक्षावाल्यांना काय असं सांगायचं, कुठे उभे करून ॲक्च्युली येण्यानंतर तुम्हाला माहिती आहे की स्पॉट जरी आहे तर तिथे आपण थांबू नये. त्याने काय होतं, ट्रॅफिक फालतूमध्ये जमा होतं, मग तो बाजूला होणार हे करणार, खूप वेळ जातो ना त्याचा. हे खूप डेंजरस आहे. आता तर तुम्हाला सांगायचं होतं हे काय. थांबायला ह्यांना वेळच नाही आहे. सिग्नल चालू आहे काय काही नाही. तो बघा रॉंग साईडने जातो. ह्यांना वेळच नसतो थांबायला, एवढी त्यांचं बिझी असतात. इतरांचा विचार करत नाही बाबा इतर माझा सिग्नल अजून चाला नाही झाला, चालू झाल्यावर आपल्यालाही जायचं. वेळ लागतो सिग्नलला. आता होईल माझं सिग्नल चालू, कारण तिकडचं सिग्नल बंद झालं आहे, आता चालू होईल. चालू झालं तरी हे बघा गेला जीवाला काय पडलेलंच नाही. खड्डे वाचवण्यासाठी किती कसरत आहे.
चार तास सगळ्यांना ज्याला त्याला काही लागलेली आहे किंवा मला सगळ्यांच्या पुढे जायचं, मला लवकर पोचायचं. तर मी आज तुम्हाला मारुतीचं दर्शन देतो. बऱ्याच दिवसांनी मला दर्शन झालं, कारण मी या बाजूने येत नाही हल्ली जास्त, तिथंच येतो. हा बघा रॉंग साईडची सायकलवाला आला. सरे आहे हे बघा राजन सर उभे आहेत. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इथे गणेश मंदिर आहे समोरच. चला भेटूया आता परत उद्या. बाय बाय.